आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर योगनिद्रात जातात आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंत विश्रांती घेतात. या काळात भगवान शिव हे या संपूर्ण जगाची काळजी घेतात. म्हणून या 4 महिन्यांना चातुर्मास म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच भगवान शिवाचीही पूजा केली जाते. आदरणीय सौ आशाताई अरुणभाई गवळी यांना पंढरपूरची वारी आवडते. दरवर्षीप्रमाणे वर्षानुवर्षे चालत आलेली पंढरपूरची वारी ही मम्मीचा मुख्य आचारधर्म आहे. मम्मी म्हणतात, पालखी सोहळा वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा असून वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. भक्ती आंदोलनाचे प्रमुख संत आणि गुरुजन तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा महाराज हे सगळे वारकरी परंपरांशी जोडलेले होते. सौभाग्यवती आशाताई गवळी देव पांडुरंग आणि देवी रुक्मिणी यांना पूजतात. मम्मी कोणतेही कार्य करण्यापूर्वी पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असे जयघोष करून कार्य पूर्ण करतात.